पेठवडगाव नगरपालिकेच्या विशेष सभेत बळवंतराव यादव हॉस्पिटलमधील जागा बांधा आणि वापरा तत्वावर विकसित करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। विरोधी गटाचा तीव्र विरोध करत सभात्याग केल्यानंतर सत्ताधारी गटानं हा प्रस्ताव बहुमतानं मंजूर केला। नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली। पेठवडगाव नगरपालिकेची विशेष सभा नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी सुमित जाधव आणि उपनगराध्यक्ष जवाहर सलगर उपस्थित होते। या सभेत विषय पत्रिकेवरील 17 आणि ऐनवेळच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। सभेत विषय पत्रिकेवरील बळवंतराव यादव हॉस्पिटलची जागा बीओटी तत्वावर विकसित करण्याबाबतचा विषय चर्चेला आला। तेव्हा नगराध्यक्षा विद्याताई पोळ आणि अभिजित गायकवाड यांनी या योजनेची माहिती दिली। सध्या तिथं असणाऱ्या मूळ गाळेधारकांसह स्थानिक युवकांना आणि सर्वसामान्यांना नवीन गाळे मिळावेत यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। यावर विरोधी गटाचे अजय थोरात, मोहनलाल माळी आणि संतोष चव्हाण यांनी तीव्र हरकत घेतली। जागा पालिकेच्या मालकीची नसताना बेकायदेशीर ठराव कशासाठी करता, याबाबतचा शासकीय निर्णय वाचनात आहे का? पालिकेची जागा बिल्डरच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा देत विरोधी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। या आरोपांना प्रत्युत्तर देताना नगराध्यक्षा पोळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच पालिका हा ठराव करत असून मूळ गाळेधारकांसह स्थानिक तरुणांना रोजगारासाठी गाळे देण्याचं नियोजन असल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी अधिक स्पष्टीकरण दिलं। जागेची अदलाबदल करण्याचा जुना ठराव चुकीचा होता। सध्या पालिका या जागेची भोगवटादार असून जिल्हाधिकारी आणि शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसारच ही जागा विकसित केली जाणार असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं। यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा निधी आणि उर्वरित बिल्डरचा सहभाग असा प्रत्येकी 50% वाटा असणार आहे। सर्व प्रक्रिया शासकीय नियमानुसारच होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र प्रशासनाच्या या खुलाशावर असमाधान व्यक्त करत विरोधी गटानं सभात्याग केला। दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात दलित वस्तीतील निधी अन्यत्र खर्च केला जात असून मोजणी न करताच कामं केली जात असल्याचा मुद्दा मिलिंद सनदी यांनी मांडला आणि या कामांची चौकशी करण्याची मागणी केली। यावर उत्तर देताना मोहनलाल माळी यांनी इतरत्रही सध्या असंच सुरू आहे असं सांगत चौकशी करण्याचं आव्हान दिलं। या आव्हानाला प्रत्युत्तर देताना नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी 1972 पासून शहरात झालेल्या सर्वच विकास कामांची चौकशी करण्याचं प्रति आव्हान दिलं आणि लवकरच पालिकेच्या सर्व विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याची अधिकृत घोषणा केली। या सभेत संतोष चव्हाण, धनश्री पोळ, सुरेखा अनुसे, अंजली थोरात, वर्षा पोवार, प्रवीण पाटील, शिवाजी आवळे आणि निवास धनवडे यांनी विविध नागरी प्रश्नांवर चर्चा घडवून आणली।